सरकारने तब्बल 7 वेळा कांदा खरेदीचा दर वाढवला तरी शेतकरी कांदा विकायला तयार नाहीत. ही आहे लालसगाव बाजार समितीची धक्कादायक वास्तव स्थिती. कारण एकीकडे सरकार नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदीसाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवून थेट खुल्या बाजारात कांदा विकत आहेत. त्यामुळे अनेक सरकारी खरेदी केंद्रांमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांचा कांदा काही महिन्यांपूर्वी कवडी मोल भावाने विकला जात होता. ते शेतकरी यात सरकारच्या वाढीव दरालाही नाकार देताना दिसत आहेत. अखेर असा कोणता बदल झाला की 7 वेळा दर वाढवूनही सरकारी खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकले नाहीत? या निर्णयामागचं खरं कारण काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण घडामोडीचा पुढील काळात कांद्याच्या भावावर आणि सर्वसामान्य ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतो? चला या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. अनेकांचा तर उत्पादन खर्च देखील निघत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा अगदी कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याचे धक्कादायक चित्र होते. म्हणूनच त्यावेळी अनेक शेतकऱ्यांकडून सरकारी मदतीची मागणी वारंवार केली गेली. हीच मागणी लक्षात घेता सरकारने दर स्थितीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदी सुरू केली. सुरुवातीला प्रति क्विंटल 1235 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला. मात्र बदलत्या वेळेबरोबर बाजारातील परिस्थिती देखील बदलत गेली आणि सरकारने हा भाव फक्त 1-2 वेळा नाही तर तब्बल 7 वेळा वाढवला. शेवटी 7 वेळा वाढवल्यानंतर सध्या हा भाव 2125 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलाय. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्यामुळे सरकारला अशी अपेक्षा होती की शेतकरी मोठ्या प्रमाणात सरकारी केंद्रांकडे कांदा विक्रीसाठी वळतील. परंतु प्रत्यक्षात हे चित्र पूर्णपणे उलट झालंय. कारण लालसगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील अनेक खासगी बाजार समितीमध्ये कांद्याला सरकारी दरापेक्षा जास्त भाव मिळू लागलाय. जर उदाहरण सांगायचे झाले तर लालसगाव बाजार समितीत एका दिवसात कांद्याला किमान 800 रुपये आणि जास्तीत जास्त 2700 म्हणजे सरासरी 2251 प्रति क्विंटल असा दर मिळू लागलाय. याचा सरळ अर्थ असा की खुल्या आणि खासगी बाजारात मिळणारा सरासरी भाव देखील आता सरकारी दरापेक्षा जास्त झालाय. त्यामुळे जर शेतकऱ्यांना खासगी बाजार समितीतून दुप्पट भाव मिळतोय तर नेमक्या कोणत्या कारणाने ते सरकारी केंद्रांवर जाऊन कमी दरात कांदा विकतील असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. फक्त दर हेच या मागण्याचं एकमेव कारण नाही, तर दुसरी अनेक कारणं देखील आहेत. जसे की खरेदी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना अनेक तक्रारी आहेत. नाफेड आणि NCCF कडे कांदा विकण्यासाठी नोंदणी तपासणी, दर्जानुसार निवड आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यात प्रामुख्याने चांगल्या प्रतीचाच कांदा स्वीकारला जातो. तर दुसरीकडे बाजार समितीत जवळपास सर्वच व्यापारी सगळ्या प्रकारचा माल खरेदी करतात आणि त्याच दिवशी पैसे देखील देतात. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना खुला बाजार नाफेडपेक्षा अधिक सोयीचा वाटत असल्याचं सांगितलं जाते. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे शेतकरी संघटनेने केलेले आवाहन. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की कमी दरात सरकारी संस्थांना कांदा विकू नका. संघटनेचं म्हणणं आहे की सरकार कमी दरात कांदा खरेदी करून नंतर तोच साठा बाजारात आणतो आणि त्यामुळे भविष्यात बाजारभावावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे शक्य तिथे खुल्या बाजारात कांदा विकावा असं आवाहन करण्यात आलं आहे. संघटनेचा असा देखील दावा आहे की अनेक शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. लालसगाव बाजार समितीचे माजी सभापती जय दत्त होळकर यांनी सांगितले की सरकारला 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा आहे. बाजारात हजारो रुपये दर असताना जर सरकारने 2500 रुपये भाव जाहीर केला असता तर शासन विषयी चांगला संदेश दिला असता. जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदा दिला असता आणि नाफेड व NCCF चे खरेदीचे लक्ष्य देखील पूर्ण झाले असते. मात्र सरकार बाजार किंवा त्यापेक्षाही कमी दर देत असल्यामुळे शेतकरी स्वतःहून नुकसान सहन करून घेण्यास तयार नाहीत असे त्यांच्याकडून सूचित करण्यात आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाफेड व NCCF ला अपेक्षित कांदा न मिळण्यात शेतकरी संघटनेचा देखील महत्त्वपूर्ण सहभाग आहे. शेतकऱ्यांना कांदा कमी भावात खरेदी करून नंतर तोच कांदा भाव पाडण्यासाठी वापरला जातो. संघटनेने वारंवार आवाहन करून शेतकऱ्यांना ही गोष्ट पटवून दिली. खुल्या बाजारात अधिक भाव मिळत असल्यामुळे
आपला कांदा नाफेड व NCCF ला न देता खुल्या बाजारात विकावा असे आवाहन करण्यात आले होते. याच सर्व परिस्थितीचा विचार करून बहुतांश शेतकऱ्यांनी सरकारी विक्री केंद्रांवर आपला कांदा दिला नाही. याबद्दलचा महत्त्वपूर्ण दावा राज्य उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांच्याकडून करण्यात आलाय. दुसरीकडे सरकारची ही अडचण कमी नाही, कारण केंद्र सरकारला यंदा बफर स्टॉकसाठी सुमारे 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा आहे. हा साठा पुढील काळात कांद्याचे भाव अचानक वाढवल्यास बाजारात सोडण्यासाठी वापरला जातो. परंतु जर शेतकरी सरकारी केंद्रांवरच आले नाहीत तर हे उद्दिष्ट पूर्ण करणं सरकारसाठी मोठं आवाहन ठरू शकतं. एकूणच पाहिलं तर सध्या कांद्याचा बाजारात एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. काही महिन्यांपूर्वी भाव नसल्याने अडचणीत असलेला शेतकरी आज खुल्या बाजारात चांगला भाव मिळत असल्यामुळे सरकारी खरेदीकडे पाठ फिरवत आहे. परंतु यामुळे सरकारचा बफर स्टॉक करण्याचे नियोजन विस्कळीत झालंय. म्हणूनच याचे परिणाम पुढील काही महिन्यात कांद्याच्या बाजारावर दिसू शकतात. त्यामुळे आता हा वाद फक्त सरकारी खरेदीपुरता मर्यादित राहिलेला नसून शेतकऱ्यांचा नफा, ग्राहकांचे भाव आणि सरकारच्या धोरणांचा समतोल साधण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा बनलाय. आता यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या भावाची चिंता आहे, परंतु दुसरीकडे दिवस रात्र कष्ट करून कांद्याची उत्पादन काढलेल्या बळीराजाला मात्र समाधान नाही. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रांवर कांदा विकावा की जिथे जास्त भाव मिळतो तिथेच विक्री करणे योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या चॅनलला. धन्यवाद.